शिरपूर तालुक्यातील जामणापाणी गावाच्या हद्दीतील वनविभागाच्या अतिदुर्गम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित कॅनॅबिस गांजा वनस्पतीची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस तसेच वनविभाग आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 2125 किलो गांजा नष्ट करून 1,06,25,000 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त करण्यात आला। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार वनविभागासह स्थानिक पोलीस पथकाने छापा टाकला असता जामण्यापाणी वनक्षेत्रामध्ये आणि बाबळास परिसरात कारवाई करून दोन्ही कारवाई एकूण 2125 किलो गांजाची झाडे नष्ट करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 4/12/2025 रोजी आम्हाला जामण्यापाणी या गावाच्या परिसरामध्ये वनजमिनीत अतिदुर्गम भागात काही अज्ञात व्यक्तींनी गांजा या वनस्पतीची लागवड केली आहे अशी बातमी मिळाली होती आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन खात्री केली असता सदरचा भाग अतिशय दुर्गम होता, जिथे आपण कोणतेही वाहन घेऊन जाऊ शकत नव्हतो। त्यामुळे अशा ठिकाणचा गांजा हा जप्त करून आणणे शक्य नसल्याने आम्ही NDPS कायद्यातील तरतुदीप्रमाणे माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र न्यायालय धुळे यांच्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नियुक्ती करून असा जो गांजा आहे तो जागेवरच नष्ट करण्याबाबतचे आदेश हे 6 तारखेला काल प्राप्त करून घेतले आणि माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या परवानगीनंतर आम्ही वन विभागाच्या अधिकारी अंमलदारांना आणि पोलीस विभागाच्या अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन त्या भागात छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जे जामण्यापाणीचे कंपार्टमेंट नंबर 10-20 नियत क्षेत्र बोरखेडा या ठिकाणचा साधारण 40R म्हणजे 40,000 स्क्वेअर फीटमध्ये जो गांजा होता तो त्याच ठिकाणी नष्ट केला। त्याचं साधारण जे वजन आहे ते वजन 849 किलो आणि बाजार मूल्य हे 42,45,000 इतकं होतं। तसेच त्याच्या शेजारी बबळाज कंपार्टमेंट नंबर 1041 येथे 37 गुंठे आणि 1042 येथे 45 गुंठे असे साधारण 82 गुंठे वन जमिनीच्या क्षेत्रात सुद्धा अज्ञात व्यक्तींनी गांजा लावलेला होता आणि पोलीस आता कारवाई करतील या भीतीने त्यांनी तो कापून टाकला होता। त्याचंही वजन अंदाजे 1276 किलो असून त्याचं बाजार मूल्य 63,80,000 रुपये आहे। तो सुद्धा पथकाने जाळून नष्ट केला आहे। असा आम्ही साधारण एकूण 122 गुंठे म्हणजेच 1,22,000 स्क्वेअर फूट मधील वनजमिनीतील 2125 किलो अंदाजे वजन आहे हे असा ह्या गांजाची झाडे एकूण किंमत 1,06,25,000 रुपये हे जागेवरच आम्ही सगळं नष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातील 849 हे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समोर नष्ट केल्याने संपूर्ण पंचनामा कारवाई करून तर त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञात आरोपींचाही आम्ही शोध घेत आहोत आणि शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडनं पहिल्यांदाच हे जागेवरच अशी गांजाची शेती नष्ट करण्याबाबतची कारवाई करण्यात आलेली आहे। यानंतरही आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की कुठेही गांजाची शेती कितीही दुर्गम भागात असली तरी आपण पोलिसांना माहिती द्यावी। आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि त्या गांजा शेतीला नष्ट करण्यासाठीची कारवाई करू। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।